अरे, पल्लवी आपल्या मैत्रिणींसोबत खेळायला चालली होती. तेवढ्यात तिच्या आईने, "कुठे लांब जायचे नाही हा," असे दरडावून सांगितले. "हो हो" म्हणत ती घरातून बाहेर पळतच गेली. पल्लवी 9 वर्षाची गोंडस मुलगी, खूप खट्याळ आणि तितकीच हुशार. आईवडिलांची खूपच लाडकी. ती एकुलती एक होती. सर्वजण तिचा खूप लाड करायचे. ती जितकी खट्याळ तितकीच मन मिळावं. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे, एखाद्याची मदत करणे तिला खूप आवडायचे. पल्लवी आणि तिच्या मैत्रिणी घराच्या थोड्या अंतरावर असणाऱ्या मैदानात खेळत होत्या. तेवढ्यात प्रियंकाने, चला आपण लपंडाव खेळू," असे म्हटले. सगळ्यांनी उत्साहाने होकार दिला आणि खेळ सुरू झाला. प्रियंकावर राज्य आल्याने ती डोळ्यावर हात ठेवून 10, 20, 30 म्हणू लागली. तेवढ्यात दीप्ती, माधुरी, छकुली आणि पल्लवी वेगवेगळ्या ठिकाणी लपण्यासाठी धावल्या. दीप्ती आणि माधुरी एका झाडामागे लपल्या. छकुली तेथील एका कठड्याच्या आडोशाला लपली. पल्लवी मात्र लवकर सापडता न यावे म्हणून जरा पुढे धावत सुटली. समोरच एक जुनं पडकं घर होतं. त्या घराला पाहून असे वाटत होते की थोड्याशा हवेच्या धक्क्याने ते कधीही खाली कोसळून पडेल. ती धावतच त्या घरामध्ये शिरली आणि एका भिंतीच्या आड लपली. तिने आजूबाजूला पाहिले. खूपच धूळ माती होती तिथे. त्या घरात खूप चाळ्या झाल्या होत्या. जागोजागी उंदराची आणि घुशींची बिळं होती. घराच्या छताची कौले अर्धवट तुटलेली व त्याच्यातून उजेड घरात पडत होता. ती इकडे तिकडे पाहतच होती की तिची नजर एका निळ्या डोळ्याच्या बाहुलीवर पडली. छताची कौले तुटल्यामुळे त्याच्यातून येणारा उजेड त्या बाहुलीच्या डोळ्यावर पडत होता आणि ते हिऱ्यासारखे चमकत होते. तिचा ड्रेस खूप मळला होता. तिच्या अंगावर जागोजागी धूळ साचली होती. तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते. तिच्या होठावर असणारे ते हसू खूप भयानक वाटत होते. इतकं असूनही त्या बाहुलीत कमालीचे आकर्षण होते. पल्लवीला ती बाहुली दिसताच ती तिला घेण्यासाठी पटकन त्या बाहुलीच्या दिशेने धावली. तिने त्या बाहुलीला आपल्या एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने तिच्यावर साठलेली धूळ झाडत होती. ती त्या बाहुलीला पाहून जणू सर्व भानच हरपली. ती कशासाठी येथे आलेली, तिच्या मैत्रिणी या साऱ्याचा जणू काही क्षणासाठी विसरच पडला. ती एकटक त्या बाहुलीच्या डोळ्यात पाहत होती. अचानक, "पल्लवी, पल्लवी," असा आवाज तिच्या कानावर पडला. त्या आवाजाने ती भानावर आली. प्रियंका आणि इतर मैत्रिणी तिला त्या घराच्या बाहेर इकडे तिकडे शोधत होत्या. त्यांचा आवाज ऐकून ती त्या बाहुलीला घेऊन घरातून बाहेर पडली. धप्पा करत तिने पाठमोऱ्या उभ्या असलेल्या प्रियंकाला जोरात धक्का दिला. तसे तिने मागे पाहिले. "अगं, कुठे लपली होतीस तू? आम्ही किती शोधत होतो तुला." तेवढ्यात तिच्या इतर मैत्रिणीही तिचा आवाज ऐकून तिथे आल्या. "अगं, ते जाऊ दे, हे बघ मला काय मिळाले," असे म्हणत तिने आपल्या हातातील बाहुली, जी तिने आपल्या पाठी लपवली होती, ती त्यांना दाखवली. "शी, किती घाण दिसते ही बाहुली. तिचे केस बघ आणि तिच्या कपड्यावर बघ किती घाण आहे." प्रियंकाने किळसवाणे तोंड करून तिला म्हटले. "असू देत, मी घालीन तिला छान छान कपडे," असे पल्लवी रागातच तिला म्हणाली. असं म्हणत सर्वजणी आपापल्या घराकडे पळत सुटल्या. पल्लवी हळूच आपल्या आईची नजर चुकवून घरात आली. तिने ती बाहुली आपल्या कपड्यांच्या कपाटात लपवून ठेवली आणि कपाटाचे दार लावून ती आईकडे पळाली. "आई, आई, मला खायला दे ना काहीतरी, खूप भूक लागले." "हो हो." तिची आई किचनमधून पदराला हात पुसत पुसत बाहेर आली. "काय झाले का खेळून? जा हातपाय धुवून घे. किती घामाघूम झालीस बघ. हात बघू तुझे, किती भरलेत मातीने. जा पटकन." असे म्हणून तिची आई पुन्हा किचनमध्ये गेली आणि आपल्या कामात व्यस्त झाली. आपल्या आईला कामात व्यस्त झालेले पाहून पल्लवी परत आपल्या रूममध्ये गेली आणि कपाट उघडून त्या बाहुलीला बाहेर काढले आणि तिला घेऊन बाथरूममध्ये गेली.
तिने आपले हातपाय धुतले आणि ते बाहुलीचा ड्रेस काढून त्या बाहुलीला पाण्यातून बुचकळून काढले व परत आपल्या रूममध्ये गेली. तिने आपल्या जुन्या बाहुलीचा ड्रेस त्या बाहुलीला घातला. तिचे केस विंचारून तिला लब्बर लावला. आता बघ किती छान दिसते माझी स्वीटू. तुझे नाव आजपासून स्वीटू, असे ती बाहुलीला म्हणाली. तिने खेळ समजून काय घरी आणलं होतं याचा तिला जरा देखील अंदाज नव्हता. तिने कोणाच्याही नकळत एक भयंकर पिशाच्च घरी आणले होते, जे खूप वर्षापासून अशाच एका प्याद्याची वाट पाहत बसलं होतं आणि ते त्याला मिळालं पल्लवीच्या रूपात. हळूहळू रात्र व्हायला आली. सर्वांनी जेवण उरकले आणि झोपण्याची तयारी करू लागले. नेहमी आईबाबांसोबत झोपणारी पल्लवी अचानक एकटी झोपण्याचा हट्ट करू लागली. तिचे वागणे तिच्या आईला विचित्र वाटले, पण ती खूप हट्टी असल्याने तिचे म्हणणे मान्य करावेच लागले. ठीक आहे, झोप, पण बेडरूमचा दरवाजा लॉक करायचा नाही, असे तिच्या बाबांनी तिला सांगितले. हो, असे म्हणत ती बेडरूममध्ये झोपायला गेली. तिचे आई बाबा हॉलमध्येच झोपले. तिने ती बाहुली कपाटातून बाहेर काढली आणि आपल्यासमोर ठेवून ती तिच्याशी गप्पा मारू लागली. ती बाहुली आता खूपच भयानक भासत होती. पल्लवी तिच्याशी बोलतच होती की अचानक त्या बाहुलीने आपले डोळे फिरवले. ती बाहुली आता हालचाल करत होती. ती सरकत सरकत बेडवरून खाली पडली आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागली आणि तिने बेडरूमचा दरवाजा लॉक केला. इकडे पल्लवी त्या बाहुलीला चालताना पाहून घाबरली. ती उठून उभी राहिली आणि दरवाजाकडे पळणार इतक्यात झेप घेऊन तिने तिचा गळा पकडला आणि विचित्र आवाजात हसू लागली. पल्लवी खूप घाबरली. तिने त्या बाहुलीचा हात जोर लावून आपल्या गळ्यापासून सोडवला आणि ती दरवाजा उघडायला पळाली. दरवाजा तिला उघडत नव्हता. ती जोरजोरात किंचाळत होती. आई, बाबा, दरवाजा उघडा. ती जोरजोरात दरवाजावर थाप मारत होती, पण तिचा आवाज रूमच्या बाहेर जातच नव्हता. ती खूप रडत होती. दरवाजा उघडण्यासाठी धडपडत होती. ती बाहुली विचित्र आवाजात हसत होती. अचानक सर्व शांत झालं. घामाघूम झालेल्या पल्लवीने हळूच मागे फिरून पाहिले. ती बाहुली तिथे नव्हती. ती हळूहळू पुढे येऊ लागली. तिने इकडे तिकडे पाहिले आणि ती घाबरत घाबरत बेडवर बसली. तिला काही सरपटत असल्याचा आवाज येऊ लागला. ती तो आवाज कुठून येतोय हे कान देऊन ऐकू लागली. तो आवाज बेडच्या खालून येत होता. ती खाली पाहणारच तेवढ्यात बाहुलीने तिचे दोन्ही पाय जोरात खेचले. तशी ती तोंडावर आपटली. जोरात पडल्यामुळे तिचे कपाळ फुटले व त्यातून रक्त येऊ लागले. हळूहळू ती बाहुली तिच्याकडे सरकत सरकत येऊ लागली आणि तिच्या कपाळाचे रक्त जे लादीवर सांडले होते त्याला तिने तोंड लावले. पल्लवी हे बघून लगेच मागे सरकली. आता बाहुली तिच्याकडे वळली आणि तिला म्हणाली, खूप वर्षापासून मी भुकेली आहे, मला तुझं रक्त प्यायचं आहे, असं म्हणून ती हळूहळू तिच्याकडे येऊ लागली. पल्लवी खूप घाबरली आणि तिने जोरात तिच्या आईला आवाज दिला. ह्यावेळेस मात्र तिचा आवाज तिच्या आईने ऐकला. ती पटकन उठून बेडरूमचा दरवाजा उघडायला गेली, पण दरवाजा आतून लॉक होता. तिने पल्लवीच्या बाबांना उठवले. तेही पळतच दरवाजाकडे वळले. त्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पल्लवीचा आतून ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत होता. तिचे बाबा दरवाजाला जोरजोरात धक्के मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. इकडे ती बाहुली पल्लवीच्या जवळ आली आणि ती तिच्या मानेला चावणार इतक्यात खाडकन दरवाजा उघडला. तिचे आई बाबा समोरचे दृश्य पाहून खूप घाबरले. एक निर्जीव पिशाच्याप्रमाणे बाहुली त्यांच्या समोर उभी होती. रूममध्ये काहीतरी सडल्यासारखा घाणेरडा वास पसरला होता, अगदी सहन न होण्यासारखा. तिच्या बाबांनी पटकन पळत येऊन ती बाहुली उचलली आणि लांब फेकून दिली.
आणि पल्लवीला घेऊन ते बाहेर पळाले. तिची आई पण बाहेर पळणार इतक्यात त्या बाहुलीने तिचे पाय पकडले आणि खाली पाडले. तिच्या बाबांनी आवाज देऊन शेजाऱ्यांना जागे केले व सर्व घटना सांगितली. हे ऐकताच शेजारीही घरात आले. तेही हा भयंकर प्रकार पाहून खूप घाबरले. पल्लवीला तिच्या बाबांनी शेजारच्या घरी सोडले आणि ते पुन्हा आपल्या घरात आले. ती बाहुली पल्लवीच्या आईच्या अंगावर बसून त्यांचा गळा दाबत होती. तिच्या बाबांनी क्षणाचाही उशीर न करता त्या बाहुलीला ताकदीनिशी पकडले. तेवढ्याच शेजाऱ्यांनी बाहेर आग पेटवली. त्या आगीमध्ये तिच्या बाबांनी त्या बाहुलीला फेकले. जसजशी ती बाहुली जळू लागली तसतशी तिच्या तोंडून विचित्र चित्कार बाहेर पडू लागले आणि ती बाहुली जळून खाक झाली. घडलेल्या प्रसंगाने सर्वजण खूपच घाबरले होते, पण कोणाच्याही जीवाला घात झाला नव्हता याचे समाधानही होते. पल्लवीच्या आईबाबांनी पल्लवीला जवळ घेतले आणि तीही त्यांना बिलगून खूप रडत होती. यापुढे तिने कधीही अशा अनोळखी आणि बेवारस पडलेल्या गोष्टींना कधी हात लावला नाही. तिला या झालेल्या घटनेतून सावरायला थोडे दिवस लागले व पुन्हा ती पहिल्यासारखी हसू खेळू लागली. पण जेव्हा ती एखाद्या बाहुलीला पाहते तेव्हा त्या रात्री घडलेल्या त्या बाहुलीचा भयानक थरार तिच्या डोळ्यासमोर उभा राहतो व तिच्या अंगावर काटा येतो.